आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय भक्त तरवर म्हणजे वृक्षासारख्या स्वभावाचा असतो. एकदा एका समुद्री जहाजामध्ये एक शेठ व्यापारासाठी जात होता. त्याच्यासोबत प्रवासामधील जेवण बनवणारे तसेच विनोद मस्करी करून मनोरंजन करणारे मंडळ पण होते. लांबचा प्रवास होता, महिनाभर लागणार होता. विनोदींना एका अशा व्यक्तीची आवश्यकता होती ज्याच्यावर सर्व विनोदाची नकल करता येईल. शोधले असता इब्राहिम सापडला आणि पकडून घेऊन गेले. विचार केला की या भिकाऱ्याला भाकरी पाहिजे, मिळून जाईल. समुद्रामध्ये दूर गेल्यानंतर शेठसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम सुरू झाला. इब्राहिमवर टिंगलटवाळी करत होते. म्हणत होते की एक या इब्राहिम सारखा मूर्ख होता. तो झाडाच्या त्याच फांदीवर बसलेला होता जिला कापत होता. पडून मरून गेला. हा हा करत हसत होते. या प्रकारे खूप वेळ अभद्र टिप्पणी करत राहिले. इब्राहिम खूप दुःखी झाला. विचार केला की महिन्यांचे दुःख झाले. न भक्ती करू शकणार, न सुखाने राहू शकणार. त्याच वेळी आकाशवाणी झाली की हे भक्त इब्राहिम, जर तू म्हणशील तर या मूर्खांना मारून टाकू, जहाजाला बुडवून टाकून तुला वाचवू, हे तुला त्रास देतात. ही आकाशवाणी ऐकून जहाजाचे सर्व व्यक्ती भयभीत झाले. इब्राहिम म्हणाला, हे अल्लाह, हा कलंक माझ्या माथ्यावर लावू नको. हे अज्ञानी आहेत. इतक्या व्यक्तींना मारण्याच्या ठिकाणी मलाच मारा, नाहीतर यांना सद्बुद्धी द्या. हे आपली भक्ती करून आपल्या जीवाचे कल्याण करवून घेतील. जहाज मालकासहित सर्व यात्रींनी इब्राहिमला क्षमा याचना केली. तसेच परमात्मांचे ज्ञान ऐकले. आदराने आपल्या सोबत ठेवले. भक्ती करण्यासाठी जहाजामध्ये वेगळे स्थान दिले. इब्राहिमने त्या सर्वांना सत्यज्ञान समजावून आश्रमात आणून गुरुजींकडून दीक्षा देववली. इब्राहिम स्वतः दीक्षा देत असायचा. जेव्हा जिंदाबाबा म्हणजे परमेश्वर कबीरजी यांना कोणीतरी इब्राहिमच्या उपस्थितीत सांगितले की हे गुरुदेव, इब्राहिम दीक्षा देतो, तेव्हा परमेश्वरजी यांनी सांगितले की हे भक्त, तुम्ही चूक करत आहात. तुम्ही अधिकारी नाही आहात. त्या दिवसानंतर इब्राहिमने दीक्षा देणे बंद केले. तसेच आपल्या सर्व शिष्यांना पुन्हा गुरुजींकडून उपदेश देववला. क्षमा याचना केली. स्वतः सुद्धा आपले नाम शुद्ध करून घेतले. भविष्यात अशी चूक केली नाही. प्रश्न: या गोष्टीचे कुठे प्रमाण आहे की अल खिज्र रूपामध्ये अल्लाह कबीरच लीला करत होते? कबीरजी विणकरच काशी भारतवाले कादर अल्लाह आहेत, ज्यांनी सर्व रचना केली आहे. उत्तर: अगोदर हे सिद्ध करतो की काशी बनारस शहरामध्ये जो कबीरजी नावाचा जुलाहा राहत होता तो सर्व सृष्टी रचणारा खुदा आहे. यासाठी अनेक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत, ज्यांनी त्या समर्थ कादर अल्लाहला वर तख्त म्हणजे सिंहासनावर बसलेले बघितले. तसेच सांगितले की जो कबीर काशी शहर भारत देशामध्ये विणकराची भूमिका करत होता तोच समर्थ परमेश्वर आहे. साक्षीदार नंबर 1: संत गरीबदासजी, गाव छुडानी, जिल्हा झज्जर, राज्य हरियाणा, देश भारत. संत गरीबदासजी 10 वर्षाचे बालक आपल्या शेतामध्ये गावच्या इतर गवळ्यांसोबत दररोजप्रमाणे गायी चारायला गेलेले होते. विक्रमी संवत 1774 सन 1717 फाल्गुन महिन्याच्या शुद्ध पौर्णिमा द्वादशीला दिवसा जवळपास 10 वाजता गवळी तसेच बालक गरीबदासजी एका जांडीच्या झाडाच्या खाली सावलीमध्ये बसून जेवण करत होते. परमेश्वरजी जिंदाबाबा अल खिज्रच्या वेशामध्ये वरील आकाशातील सिंहासन तख्तावरून निघून काही अंतरावर जमिनीवर उतरले. तसेच गवळ्यांजवळ गेले. ते जांडीचे झाड गाव कबलाना पासून गाव छुडानीला जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर होते. तसेच कबलानाच्या सीमेला लागून संत गरीबदासजी यांच्या शेतामध्ये होते. संत गरीबदासजी यांच्या वडिलांजवळ गावामध्ये 1375 एकर जमीन होती. त्याच जमिनीवर गायरान बनवलेले होते, ज्यामध्ये गाव छुडानीचे अन्य निर्धन व्यक्ती पण आपल्या गायींना चरायला घेऊन जात असत. बाबा जिंदा म्हणजे साधूला पाहून मोठ्या वयाच्या गवळी म्हणजे गुराख्यांमधून एक म्हणाला की बाबाजी, जेवण करा. साधू म्हणाले, जेवण तर मी माझ्या आश्रमातून करून आलो आहे. अनेक गुराखी एक सुरात म्हणाले, जर जेवण करत नाहीत तर दूध प्या. परमेश्वर म्हणाले की दूध पाजा, पण दूध तिचे पाजा जिला कधी बाळ उत्पन्न न झालेले असेल, म्हणजे कुमारी गायीचे कालवड. गुराख्यांना ती मस्करी वाटली.
बालक गरीबदासजी उठले, तसेच आपल्या एका प्रिय कालवडीस आणले आणि म्हणाले, हे बाबाजी, ही कालवड दूध कशी देऊ शकते? तेव्हा बाबाजी म्हणाले की ही दूध देईल, तुम्ही स्वच्छ भांड घेऊन हिच्या आचळाखाली ठेवा. संत गरीबदासजी यांनी एक मातीचं भांड, छोटं मडकं 3-4 लिटर क्षमतेचं घेतलं आणि ते हाताने पकडून वासराच्या आचळाखाली धरून बसला. बाबा जिंदा अल-खिज्र यांनी कालवडीच्या पाठीवर हाताने थाप मारली. त्यावेळी आचळ लांब व थोडी मोठी झाली, तसेच दूध यायला लागले. जेव्हा ते 3-4 लिटरचे भांडे भरले, तेव्हा आचळातून दूध येणे बंद झाले. बालक गरीबदासजी यांनी ते दुधाने भरलेलं भांड बाबाजींना दिले, तसेच म्हटले की हे तर आपल्या दयेने मिळाले आहे, पिऊन घ्या. बाबा जिंदा यांनी त्या भांड्याला तोंड लावून काही दूध प्यायले. उरलेले त्या गुराख्यांकडे दिले की पिऊन घ्या, हा प्रसाद आहे. अन्य गुराखी उठून चालायला लागले. म्हणू लागले की हे कालवडीचे दूध जादू मंत्र करून काढले आहे. आम्हाला कोणती भूतप्रेताची बाधा व्हायची. हा कोणी तांत्रिक मांत्रिक भूतप्रेत काढणारा वाटतो. कालवडीचे दूध पापाचे आहे. हा बाबा माहीत नाही कोणत्या लहान जातीचा आहे. याचे उष्टे दूध आम्ही नाही पिणार. बालक गरीबदासजी यांनी बाबाजींकडून भांडे घेतले आणि गुराख्यांना पाहत पाहत त्यातून काही दूध प्यायले. ते मोठ्या वयाचे गुराखी बालकाला दूध न पिण्यासाठी सांगत राहिले. बालकाने ऐकले नाही. सर्व दूर निघून गेले. बाबा जिंदा तसेच बालक गरीबदासजी राहिले तेव्हा काही ज्ञान ऐकवले. बालकाने सतलोक आणि समर्थ परमात्मा, जो ब्रह्माजी, विष्णूजी तसेच शिवजींपेक्षा पण शक्तिशाली, जो बाबाजींनी सांगितला होता, डोळ्यांनी बघण्याची इच्छा व्यक्त केली. जिंदा बाबा बालक गरीबदासजी यांच्या जीवाला शरीरातून काढून आकाशामध्ये घेऊन गेले. ब्रह्माजी, विष्णूजी तसेच शिवजी यांचे लोक दाखवले. स्वर्ग तसेच नरक दाखवले. काल ब्रह्मचा ब्रह्मलोक म्हणजे महास्वर्ग दाखवला. मग आणखी वर आपल्या अमर लोकामध्ये घेऊन गेले. जे बाबा जिंदा बालकाला सोबत घेऊन गेले होते ते वर बनलेल्या तख्त म्हणजे सिंहासनावर बसले. त्यावेळी परमात्मा रूप बनले. परमात्मा यांच्या एका रोमाचा म्हणजे शरीराचा केशरंध्र प्रकाश करोडो सूर्याच्या प्रकाशापेक्षा पण जास्त होता. अमरलोक प्रकाशित होता. बालक गरीबदासजी यांचे देखील अन्य शरीर बनले, ज्याचा प्रकाश 16 सूर्यांसमान होता. अमरलोकाचे सर्व भक्त भक्तमती हंसनी आपल्या परमेश्वराला दंडवत करू लागले. जय हो कबीर सत्पुरुष की बोलू लागले. सर्व म्हणाले की हे अनंत कोटी ब्रह्मांडांचे सृजनहार समर्थ परमेश्वर आहेत. यांचे नाव कबीर आहे. मग आत्मांनी सर्व ज्ञान आपल्या नबी गरीबदासजी यांच्या आत्मामध्ये प्रवेशित केले. संपूर्ण सतलोक तसेच खालील सर्व लोक दाखवून बालकाच्या आत्म्याला शरीरामध्ये प्रवेश करून दिला. त्यावेळी बालक गरीबदासजी यांच्या शरीराला अंतिम संस्कारासाठी चिता म्हणजे लाकडाच्या ढिगावर ठेवले होते. अग्नी लावणारच होते. त्याच वेळी गरीबदासजी उठले. गावामध्ये आनंदाची लाट पसरली. संत गरीबदासजी यांना त्याच जिंदाबाबा वेशधारी परमेश्वरजी यांनी दीक्षा दिली. संत गरीबदासजी यांनी डोळ्यांनी पाहिलेले तसेच परमेश्वर यांच्या मुखकमलातून ऐकलेले संपूर्ण अध्यात्मज्ञान दोहे चौपाया शब्दांच्या रूपामध्ये बोलले, जे एक दादूजी यांच्या पंथातून दीक्षित गोपालदास नावाच्या महात्माजी यांनी लिहिले. लेखन कार्यामध्ये जवळपास 6 महिने लागले. प्रसंग आहे की हे कुठे प्रमाण आहे की अल-खिज्र हेच अल-कबीर आहेत. जसे याच अल-खिज्र अल-कबीरच्या माहितीच्या प्रकरणात रुमीचा परिचय शीर्षकात लिहिले आहे की रुमी नावाचा व्यक्ती टर्की देशाच्या कोण्या शहरात एका मशिदीमध्ये मौलवी होता, जो मुसलमान धर्माचा प्रचार करायचा. लोक त्यांचा विशेष सन्मान करत असायचे. जो समस्तरबेज संताचे ज्ञान समजून मौलवीची पदवी त्यागून गुरुजी समस्तरबेजद्वारे सांगितलेली भक्ती करत होते, जे प्रसिद्ध कवी देखील झाले आहेत. त्यांनी सांगितले की बलख शहराचे राजा बलखी सुलतान इब्राहिम इब्न अधमने अल-खिज्र यांच्याकडून प्रेरणा घेऊन राज्य त्यागले होते. उरलेले जीवन अल-खिज्र यांच्या संपर्कात राहून अल्लाहच्या भक्तीमध्ये व्यतीत केले. सुलतानाला अल-खिज्र यांचे दर्शन होत असायचे. वर तुम्ही सुलतान इब्राहिम इब्न अधमचे पूर्ण प्रकरण वाचले, ज्यामध्ये स्पष्ट आहे की अल्लाह कबीरजी यांनी सुलतानला भक्तीसाठी प्रेरणा दिली होती. यामुळे अल-खिज्र हेच अल-कबीर आहेत. याचे समर्थन संत गरीबदासजी यांनी केले आहे की गरीब
हम सुल्तानी नानक तारे, दादू को उपदेश दिया, जाती जुलाहा भेद न पाया, काशी माही कबीर हुआ. अर्थात संत गरीबदासजी यांनी सांगितले आहे की आम्हा सर्वांना म्हणजे मी गरीबदास, सुलतान इब्राहिम इब्न अधम, शीख धर्म प्रवर्तक नानकजी तसेच संत दादूजी, त्या सद्गुरू कबीर परमेश्वरजी यांनी पार केले जे काशी शहरात विणकर जातीत झाले आहेत. मग म्हटले आहे, गरीब अनंत कोटी ब्रह्मांड का एक रती नहीं भार, सतगुरु पुरुष कबीर है कुल के सृजनहार. अर्थात सर्व ब्रह्मांडांचे उत्पत्तीकर्ता म्हणजे संपूर्ण सृष्टीचे निर्माते माझे सद्गुरू कबीर परमेश्वरजी आहेत. त्यांनी सर्व लोक, तारे आणि नक्षत्र म्हणजे सूर्य, चंद्र, ग्रह बनवून आपल्या शक्तीने रोखून धरले आहे, ज्याला विज्ञानाच्या भाषेत गुरुत्वाकर्षण शक्ती असे म्हणतात. त्या सृजनहार कबीरांवर या सर्व रचनांचा म्हणजे अनंतकोटी ब्रह्मांडांचा काहीही भार नाही. जसे वैज्ञानिकांनी विमान बनवून उडवले, स्वतः देखील त्यात स्वार झाला, ज्या प्रकारे त्या वायुयानाचा वैज्ञानिकावर काही भार नाही, उलट तो त्यावर स्वार आहे, त्याच प्रकारे कबीर कादर अल्लाहने सर्व लोकांची रचना करून त्यावर स्वार आहे आणि सर्व जीव स्वार करून ठेवले आहेत. यावरून सिद्ध झाले की अल खिजरच अल कबीर आहे. साक्षीदार नंबर 2, संत दादूदासजी. संत दादूदासजी 11 वर्षांचे बालक होते तेव्हा गावाच्या बाहेर जंगलात दादूजी यांना अल्लाह कबीर एका जिंदा बाबाच्या वेशात भेटले. संत दादूजी यांच्या आत्म्याला काढून अल कबीरजी वर आपल्या सतलोकात घेऊन गेले. दादूजी 3 दिवस रात्र अचेत होते. वर आपले तख्त म्हणजे सिंहासन दाखवले, आपला परिचय करून दिला की मी पूर्ण ब्रह्म म्हणजे परमेश्वर आहे, सर्व सृष्टी मी रचली आहे. बालक दादूजी यांना अल्लाह कबीरजी यांनी सर्व ब्रह्मांडांमध्ये भ्रमण करून 3ऱ्या दिवशी आत्मा शरीरात प्रवेश करून दिला. संत दादूदासजी सचेत झाले तेव्हा लोकांनी विचारले की तुम्हाला काय झाले होते? दादूजी यांनी सांगितले की मला एका बाबाच्या वेशात अल्लाह कबीर भेटले होते आणि मला दीक्षा दिली, वर आकाशात घेऊन गेले होते. दादूजी यांच्यासोबत त्यावेळी काही अन्य समवयस्क मुले देखील होती. त्यांनी देखील सांगितले होते की एका बाबांनी जंतर मंतरचे जल बनवून स्वतः प्यायले आणि पानाचे द्रोण बनवून त्यात आपले उष्टे पाणी दादूला पाजले होते. मग बाबा दिसला नाही. दादू बालक बेशुद्ध होऊन गेले. संत गरीबदासजी यांनी आपल्या वाणीत परमेश्वर कबीरजी यांच्याकडून प्राप्त ज्ञान या प्रकारे सांगितले आहे की गरीब दादू को सतगुरु मिले, देई पान का पीक, बूढ़ा बाबा जिसे कहे यह दादू की नहीं सीख. अर्थात संत दादूजी यांना सद्गुरू रूपात कबीर अल्लाह भेटले होते जे एका जिंदा बाबाच्या वेशात होते. त्यांनी दादूजी यांना पानाच्या द्रोणामध्ये आपल्या तोंडातून काढलेले जल टाकून दीक्षेच्या वेळी पाजले होते. ज्या व्यक्ती असे म्हणतात की दादू यांना वृद्ध बाबा भेटले होते जे जंतर मंतर विद्येला जाणणारे होते, हे दादूजी यांनी नाही सांगितले. दादूजी यांनी त्या विषयात जे सांगितले आहे ते या प्रकारे आहे जे दादूजी यांच्याद्वारे बोललेल्या वाणीतून बनलेल्या दादू ग्रंथात लिहिलेले आहे. वाणी. जिन को निज नाम दिया, सोई सतगुरु हमार, दादू दूसरा कोई नहीं, कबीर सिरजनहार. दादू नाम कबीर का, सुनकर कापे काल, नाम भरोसे जो चले, होवे न बाका बाल. केहरी नाम कबीर है, विषम काल गजराज, दादू भजन प्रताप से भागे सुनत आवाज. अर्थात दादूजी यांनी म्हटले की मला ज्यांनी म्हणजे निजनाम भक्तीचा यथार्थ मंत्र दिला तो माझा सद्गुरू आहे, त्यांचे नाव कबीर आहे. हेच कबीर संपूर्ण सृष्टीचे म्हणजे कायनात उत्पत्तीकर्ता म्हणजे सृजनहार आहेत. संत दादूजी यांनी म्हटले आहे की कबीर नाव ऐकतात ज्योतिनिरंजन म्हणजे काल कापू लागतो. कबीर नाव इतके शक्तिशाली आहे जे भक्त कबीरजी यांनी सांगितलेल्या नामावर पूर्ण विश्वास ठेवून जीवन व्यतीत करतात. काल ब्रह्म त्यांचे काहीही बिघडवू शकत नाही. संत दादूजी यांनी कबीर अल्लाह यांची समर्थता एका उदाहरणाच्या माध्यमातून सांगितली आहे की काल देखील खूप शक्तिमान आहे, परंतु कबीर अल्लाह समोर तो देखील कमजोर पडून जातो. काल गजराज म्हणजे हत्तींच्या राजाच्या समान बलवान आहे. कबीरजी यांनी भक्ती करायला दिलेले नाम देखील खूप शक्तिशाली आहे.
तो केहरी म्हणजेच बलाढ्य हिंस्र सिंहासमान शक्तिशाली आहे. त्या नामाचा जप म्हणजे भजन केल्याने त्या नामरूपी केहरी म्हणजे बलाढ्य सिंहाच्या शक्तीपुढे काल टिकू नाही शकत. म्हणजेच नामाची सूक्ष्म गर्जना गाज ऐकून कालरूपी गजराज पळून जातो. संत दादूदासजी यांनी स्पष्ट करून दिले आहे की कबीरच संपूर्ण सृष्टी म्हणजे कायनातला उत्पन्न करणारा परमेश्वर आहे. साक्षीदार नंबर 3 संत धरमदासजी बांधवगड, मध्य प्रदेश, भारत येथील. हिंदू धर्मामध्ये जन्म असल्याकारणाने धरमदासजी हिंदू धर्मगुरूंद्वारे सांगितलेल्या अर्धवट ज्ञानाच्या आधारे साधना करत असत. एकदा धर्मगुरूंनी सांगितल्याप्रमाणे तीर्थभ्रमण करीत मथुरा श्रीकृष्णाची नगरीमध्ये गेले होते. दगड आणि पितळेच्या देवी देवतांच्या म्हणजे श्री विष्णू, श्री शंकर व देवी इत्यादी मूर्त्या थैलीमध्ये घेऊन सोबत ठेवल्या होत्या. सकाळी तीर्थावर ज्या तलावामध्ये श्रीकृष्ण स्नान करत असायचे त्यात स्नान करून मूर्ती पूजा करू लागला. त्याच वेळी कबीर परमेश्वर भारत देशाच्या काशी शहरात विणकराची भूमिका करण्यासाठी संसारात प्रकट होते. जे धर्मदासजी यांना सत्य मार्ग सांगण्याच्या हेतूने मथुरेच्या त्याच तलावावर पोहोचले आणि सर्व क्रिया करताना धर्मदासजी यांना बघत होते. धर्मदासजी यांनी मूर्तीच्या उपासनेनंतर श्रीमद भगवत गीतेचा पाठ केला. परमेश्वर कबीर धर्मदासजी यांच्या सर्व क्रिया लक्ष देऊन बघत व ऐकत होते. धर्मदासजी आपल्या दैनिक भक्तीच्या क्रिया पूर्ण करून निवांत झाले. तेव्हा परमेश्वर कबीरजी यांनी त्यांच्याशी ज्ञान चर्चा केली. ज्ञान चर्चेचा कार्यक्रम खूप दिवस चालला. धर्मदासजी यांना देखील अल्लाह कबीरजी आपल्या सतलोकात बनलेल्या तख्ताजवळ घेऊन गेले. धर्मदासजी 3 दिवसांपर्यंत बेशुद्ध होते. वरील सर्व लोक दाखवले, आपले सतलोक दाखवले, संपूर्ण आध्यात्मिक ज्ञान समजावून पुन्हा शरीरात प्रवेश करून दिला. त्यानंतर संत धर्मदासजी यांनी आपली पूर्वीची उपासना सोडून दिली आणि आपले गुरु स्वतःच बनून आलेल्या परमेश्वर कबीर यांच्याद्वारे सांगितलेली खरी भक्ती साधना केली आणि पूर्ण मोक्ष प्राप्त केला. धर्मदासजी यांनी परमेश्वर कबीर यांचा महिमा वर्णिताना अनेक वाण्या बोलले. आज मोहे दर्शन दियो जी कबीर, अमर लोक से चलकर आए काटन जमकी जंजीर. हिंदू के तुम देव कहाए, मुसलमान के वीर. दोनों दीन का झगड़ा छिड़ गया, टोहा न पाया शरीर. धर्मदास की अर्ज गुसाई, खेवा लंघाइयो परले तीर. अर्थात धर्मदासजी यांनी सतलोक पाहिल्यानंतर मानले की काशीचा विणकर कबीर सर्व ब्रह्मांडांना उत्पन्न करणारा दयाळू परमेश्वर आहे. यांचा महिमा विस्ताराने सांगितला आहे जो डोळ्यांनी पाहिला आहे. जेव्हा परमेश्वर कबीरजी भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्याच्या गोरखपूर जिल्हा मगहर या शहरातून सहशरीर सतलोकात गेले होते त्यावेळी त्यांचा हिंदू राजा बीरसिंह जो काशी शहराचा राजा होता, तसेच मुसलमान नवाब बिजली खान पठाण जो मगहर शहराचा नवाब होता, ते दोघेही शिष्य होते. अनेक हिंदू तसेच मुसलमान मगहर, काशी तसेच अनेक स्थानांवरील व्यक्ती पण कबीर साहेबांचे शिष्य होते, जे संख्येने 64 लाख सांगितले जातात. जेव्हा कबीरजी यांनी सतलोकी जाण्याचा विषय काढला तेव्हा दोन्हीही म्हणजे हिंदू आणि मुसलमान धर्माच्या व्यक्ती तसेच राजा आपापल्या रीतिरिवाजाप्रमाणे अंतिम संस्कार करण्यासाठी अडून बसले व लढाईसाठी तयार झाले. तेव्हा कबीरजी त्यांना म्हणाले की आपण लढाई करू नका, मी एक चादर खाली अंथरेल व एक वरून ओढून घेईल. तुम्ही माझ्या शरीराचे 2 भाग करा, तसेच एक चादर व अर्धे शरीर विभागून घ्या. जो लढाई करेल त्याला सोडून देईल. एक चादर खाली अंथरली गेली. भक्तांनी श्रद्धेने त्यावर 2-3 इंच सुगंधी फुलांचा जाड थर पसरवला. कबीरजी त्यावर पहुडले. एक चादर पांघरून घेतली. दोन्ही धर्मांचे लोक मनामध्ये दोष ठेवून उभे होते की अर्धा शरीराचा संस्कार अपशकुनी म्हणजे वाईट असतो. यासाठी युद्ध करून पूर्ण शरीर ताब्यात घेऊन अंतिम संस्कार करू. परमेश्वर कबीर तर मनातली गोष्ट देखील जाणतात. काही वेळानंतर आकाशातून आवाज आला की चादर उचलून पहा, चादरीखाली शव नाही. सगळ्यांनी वर नजर करून पाहिले तर कबीरजी आकाशात वरच्या दिशेने जात म्हणत होते की मी संपूर्ण सृष्टीचा रचनाकार परमेश्वर कबीर करतार आहे. तुम्ही मला समजू शकले नाहीत. चादर उचलून पाहिली तर शरीराच्या आकाराप्रमाणे सुगंधित फुलांचा ढीग होता. कबीर परमेश्वर आपल्या आकाशातील तख्त म्हणजे सिंहासनावर बसले होते.
जर हा चमत्कार परमेश्वरांनी केला नसता तर हिंदू आणि मुसलमान यांचे घनघोर युद्ध झाले असते, हजारो लोक मारले गेले असते. हा अनर्थ परमेश्वरांशिवाय कोणीही टाळू शकत नव्हते. त्याच वेळी हिंदू तसेच मुसलमान परमेश्वरांच्या जाण्यामुळे आपापसात एकमेकांच्या गळ्यात पडून हुंदके देऊन रडू लागले. म्हणू लागले की आपण परमेश्वरांना ओळखू शकलो नाही, आपल्याकडून मोठी चूक झाली आहे. दोन्ही धर्मीयांनी एक एक चादर व अर्धी अर्धी फुले वाटून घेतली. बिजली खान पठाणने म्हणजे मगहरच्या नवाबाने आपले गुरु कबीर साहेबजी यांच्यासाठी दोन्ही धर्मांना एका स्थानावर म्हणजे 100 फूट अंतरावर फुलांचा अंतिम संस्कार करण्यासाठी जागा दिली. दोन्ही धर्मीयांनी एक चादर व अर्ध्या फुलांसह आपापल्या रीतिरिवाजाप्रमाणे अंतिम संस्कार केला. आजही दोन्ही स्मृतीस्थळे मगहर नगर, जिल्हा संत कबीर नगर, उत्तर प्रदेश, भारत मध्ये विराजमान आहे. बिजली खान पठाण याने दोन्ही स्मृतीस्थळांसाठी 500-500 बिघे जमीन दान म्हणजे जकात दिली होती. जेव्हा परमेश्वर कबीरजी सगळ्यांच्या मधून निघून गेले तेव्हा त्यांच्या वियोगामध्ये धर्मदासजी यांनी रडून म्हणले होते की, हे परमेश्वर कबीरजी, मला परत दर्शन द्या. आपण तर सतलोकातील आपले तख्त म्हणजे सिंहासन सोडून पृथ्वीवर आमचे कर्मबंधन रूपी बेड्या तोडण्यासाठी आले होते. दोन्ही धर्मांचा तंटा होणार होता. सगळ्यांनी आपापली सेना हत्यारांसह लढाईसाठी तयार ठेवली होती. आपले शरीरच मिळाले नाही. आपण दयाळू परमेश्वर कादर अल्लाह आहात हे समजण्यासाठी ही लीला पुरेशी आहे. हे परमेश्वर, माझ्या जीवनरूपी नौकेला संसाररूपी समुद्रातून पलीकडील किनाऱ्यावर म्हणजेच दुसऱ्या किनाऱ्यावर न्या, म्हणजे मोक्ष प्रदान करा. काही दिवसानंतर संत धर्मदासजी यांना परमेश्वर कबीरजी परत सतलोकातून येऊन भेटले. त्यांच्या सोबत राहिले. संत धर्मदासजी यांना सतलोकात पाठवले. यावरून सिद्ध होते की जे अल-खिज्र रूपामध्ये हजरत मुहम्मद सल्लम इत्यादींना भेटले होते ते अल कबीर हेच सृष्टीचे उत्पत्तीकर्ता परमेश्वर आहेत. साक्षी नंबर 4, संत मलुकदासजी. संत मलुकदासजी यांना पण कबीरजी सतलोकात घेऊन गेले. सगळी व्यवस्था दाखवून परत शरीरात आणून सोडले होते. पूर्वी मलुकदासजी श्रीकृष्ण तसेच श्री रामचंद्र म्हणजे श्री विष्णूजी यांचे परमभक्त होते. त्यानंतर पूर्वी ज्या पूजा करत होते त्या पूजा त्यागून परमेश्वर कबीरजींद्वारे सांगितलेली भक्ती केली, मोक्ष प्राप्त केला. संत मलुकदासजी म्हणाले की, जपो रे मन साहेब नाम कबीर, जपो रे मन परमेश्वर नाम कबीर. एक समय गुरु बंसी बजाई, कालंद्री के तीर. सुरनर मुनिजन थकत भये, रुक गया जमुना नीर. अमृत भोजन मारे सतगुरु जी में, शब्द दूध की खीर. दास मलुक सलुक कहत है, खोजो खसम कबीर. अर्थात संत मलुकदासजी यांनी स्पष्ट केले की कबीर परमात्मा यांच्या नामाचा जप करा. त्या खसम म्हणजे सर्वांचे मालक कबीरजी यांचा शोध घ्या, त्यांना ओळखा. सत्य साधना करून सतलोकामध्ये कबीर परमेश्वरांकडे जा. जसे श्रीकृष्णाविषयी सांगितले जाते की ते मधुर बासरी वाजवत होते, तिचा आवाज ऐकून गोपिका व गायी मंत्रमुग्ध होऊन जवळ येत होत्या. मलुकदास यांनी सांगितले आहे की एक वेळ माझ्या सद्गुरू कबीरजी यांनी कालंद्री म्हणजे यमुनेच्या किनाऱ्याजवळ बासरी वाजवली होती. ती धून ऐकून स्वर्गलोकातील देवता, ऋषीजन तसेच जवळपासच्या गावातील व्यक्ती मंत्रमुग्ध होऊन आले होते. अजून काय सांगू, यमुनेचा प्रवाह देखील थांबला होता. माझे सद्गुरू शब्दांची खीर खातात म्हणजेच अमृत भोजनाच्या सोबतच अमर आनंदही भोगत आहेत. संत मलुकदासजी यांनी डोळ्यांनी पाहिलेले सांगितले आहे की कबीर पूर्ण ब्रह्म कादर अल्लाह आहेत. साक्षी नंबर 5, श्री नानक देवजी. श्री नानकजी यांना परमात्मा भेटले होते. ज्यावेळी श्री नानक देव साहेबजी सुलतानपूर शहरामध्ये नवाबाकडे धान्याच्या गोडाऊनमध्ये नोकरी करत होते. सुलतानपूर शहरापासून अर्धा किलोमीटर दूर बेई नदी वाहते. श्री नानकजी दररोज त्या नदीमध्ये स्नान करण्यासाठी जात असायचे. एके दिवशी परमात्मा जिंदाबाबाच्या वेशात बेई नदीवर प्रकट झाले. तेथे श्री नानक देवजींसोबत ज्ञानचर्चा झाली. त्यानंतर श्री नानकजी यांनी नदीत डुबकी मारली पण बाहेर आले नाहीत. तेथे उपस्थित लोकांनी मानले की नानकजी नदीत बुडाले आहेत. शहरातील लोकांनी ही नदीत जाळे टाकून शोध घेतला पण हाती निराशाच आली. कारण श्री नानक देवजी जिंदाबाबाच्या रूपात प्रकट परमात्म्यांसोबत सचखंडात म्हणजे सत्यलोकात गेले होते.
3 दिवसांनंतर श्री नानक देवजी पुन्हा पृथ्वीवर परतले. त्याच बेई नदीच्या त्याच किनाऱ्यावर उभे राहिले जिथून ते अंतर्धान झाले होते. श्री नानकजी यांना जिवंत पाहून सुलतानपूर वासियांच्या आनंदाला पारावार उरला नाही. श्री नानकजी यांची बहीण नानकीचा विवाह देखील सुलतानपूर शहरात झाला होता. श्री नानक त्यांच्या बहिणीकडे राहत असत. आपल्या भावाच्या मृत्यूच्या दुःखाने दुःखी झालेली बहीण नानकीला खूप आश्चर्य वाटले आणि दुःखाचे आनंदात रूपांतर झाले. श्री नानक देव यांना परमात्मा भेटले, खरे ज्ञान मिळाले, खरे नाम सत्यनाम मिळाले. पुस्तक भाई बालेवाली जन्मसाखी गुरु नानक देवजी मध्ये व प्राण संगली हिंदी लिपीमध्ये ज्यांचे संपादक संत संपूर्ण सिंह आहेत, या दोन्ही पुस्तकांमध्ये प्रमाण आहे की श्री गुरु नानक देवजी यांनी स्वतः मर्दानाला सांगितले की मला परमात्मा बेई नदीवर जिंदाबाबाच्या रूपात भेटले. जेव्हा मी अंघोळ करायला गेलो तेव्हा मी 3 दिवस त्यांच्यासोबत राहिलो होतो. ते जिंदाबाबा माझे सद्गुरू पण आहेत आणि ते संपूर्ण सृष्टीचे रचनाकार पण आहेत. म्हणून फक्त तेच बाबा म्हणवण्याचे अधिकारी आहेत. इतरांना बाबा नाही म्हटले पाहिजे. त्यांचे नाव कबीर आहे. कायम दायका कुदरती सब पीरन सिरपीर आलम बडा कबीर. त्यामुळे श्री नानकजी यांची वाणी महला एक सूक्ष्म वेदाशी जुळते तीच खरी आहे. अन्य संतांची वाणी एवढी अचूक नाही. कारण हे आहे की श्री नानक देवजी यांना परमात्मा कबीरजी भेटले होते. प्रमाण श्री गुरुग्रंथ साहिब मध्ये पृष्ठ 24 वर लिहिलेली वाणी. एक सुआन दुई सुआनी नाल भलके भोंकही सदा बियाल. कुडछूरा मुठा मुरदार धारणक रूप रहा करतार. तेरा एक नाम तारे संसार में एहो आश एहो आधार. धारणक रूप रहा करतार. फाही सूरत मलू की वेश एह ठगवाडा ठगी देश. खरा सियाणा बहुता भार धारणक रूप रहा करतार. श्री गुरुग्रंथ साहिबजी मध्ये पृष्ठ 731 वर खालील वाणी आहे. नीच जाती परदेशी मेरा क्षण आवय क्षण जावय. जाकी संगत नानक रहंदा क्यूकर मुंडा पावे. पृष्ठ 721 वर निम्न वाणी लिहिली आहे. यक अर्ज गुफ्तम पेश तोदर कुन करतार. हक्का कबीर करीम तू बे परवरदिगार. ही वरील अमृतवाणी श्री गुरुग्रंथ साहिबजी यांची आहे, ज्यावरून सिद्ध झाले की श्री नानकजी यांना परमात्मा भेटले होते ते कबीर करतार आहेत, जे काशीमध्ये विणकराच्या वेशात लीला करण्यासाठी आले होते. वरील प्रमाणावरून स्पष्ट झाले की कबीर विणकर काशी भारतवाले सगळ्यांची उत्पत्ती करणारे, सगळ्यांचे पालनपोषण करणारे समर्थ परमात्मा आहेत. तेच अलखिज्र यांच्या वेशात चांगल्या आत्म्यांना भेटत होते. ते असे अन्य वेश बनवून चांगल्या आत्म्यांना भक्तीच्या उत्तम विधीचे ज्ञान करवून देत असतात. वर जो सुलतान इब्राहिम इब्न अधमच्या प्रकरणावरून देखील स्पष्ट होते की अलखिज्र हेच कबीर परमेश्वर आहेत. 8. रूमीचा परिचय. रूमी हे जगप्रसिद्ध कवी असून कबीर साहेबांनंतर रूमीचा दुसरा क्रमांक लागतो. पाश्चिमात्य देशांमध्ये रूमी खूप प्रसिद्ध आहेत. रूमींच्या कविता अमेरिकेत सर्वात जास्त विकल्या जातात. रूमींच्या रचना मानसनवी आणि दिवाने कबीर या मेल्वाना म्युझियम कोन्या तुर्कीमध्ये ठेवल्या आहेत. रूमींची कबर कोन्या तुर्की येथे स्थित आहे. त्यासोबत रूमींचे गुरु समस्तरबेज यांची कृत्रिम कबरही बांधण्यात आली आहे. दरवर्षी जगभरातून लाखो लोक रूमीच्या समाधीला नमस्कार करण्यासाठी जातात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुस्लिमांपेक्षा गैरमुस्लिम जास्त जातात. रूमींची समस्तरबेजशी भेट. रूमी शहर कोन्या टर्की देशातील मशिदीचे सर्वात मोठे मौलवी होते आणि मुसलमान धर्माचा प्रचार प्रसार करत होते आणि त्याचे बरेच शिष्य होते. 15 नोव्हेंबर 1244 रोजी एक 60 वर्षीय पांढरी दाढी असलेला व्यक्ती डोक्यापासून टाचांपर्यंत काळ्या पोशाखात कोनियाच्या प्रसिद्ध साखरेच्या बाजारपेठेत व्यापाऱ्यांच्या धर्मशाळेत पोहोचला. त्या व्यक्तीचे नाव समस्तरबेज होते. विचारले असता लोकांना सांगितले की मी एक फिरता व्यापारी आहे. ते तिथे जसे काही शोधत होते व शेवटी त्यांना रूमी घोड्यावर स्वारी करताना दिसला. एके दिवशी रूमी हाऊस म्हणजे तलावाच्या काठावर जुन्या धार्मिक पुस्तकांचा ढीग घेऊन बसले होते आणि आपल्या शिष्यांना शिकवत होते. समस्तरबेज तिथून गेले आणि त्या पुस्तकांच्या ढिगाऱ्याकडे बोट दाखवून रूमीला विचारले, हे काय आहे? रूमीने व्यंगपूर्वक उत्तर दिले,
बाबा, हे ते आहे जे तुला माहीत नाही. हे ऐकून समेस्तरबेजने ती पुस्तके तलावात ढकलली. हे पाहून रुमीच्या अंगाचा तिळपापड झाला आणि म्हणाला, अरे अभागी, हे तू काय केलंस? ही पुस्तके किती मौल्यवान होती हे तुला माहीत आहे का? हे ऐकून समस्तरबेजने तलावात उडी मारली आणि एक एक करून सर्व पुस्तके पाण्यातून बाहेर काढून ठेवली व एकही पुस्तक ओले झाले नव्हते. उलटे त्यामधून धूळ निघत होती. हे विस्मयकारक दृश्य पाहून रुमी स्तब्ध झाला आणि समस्तरबेजला विचारले, बाबा, हे काय आहे? समस्तरबेजने उत्तर दिले, हे ते आहे जे तुला माहीत नाही, आणि तेथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी रुमी आपल्या घोड्यावर स्वार होऊन बाजारात पोहोचला. तिथे लोक आदराने त्याच्या हाताचे चुंबन घेत होते. तेवढ्यात अचानक समस्तरबेज तिथे पोहोचले आणि त्यांनी रुमीच्या घोड्याचा लगाम पकडला. रुमीने ओळखले, हा तोच बाबा आहे. रुमीलाही त्याला भेटायचे होते. बाबाजी म्हणाले, एक प्रश्न पडला आहे. मला हे सांग की मुहम्मद मोठे की बायाजिद बस्तामी मोठे? इंटरनेटवर असे विवरण आहेत की मंसूर अल हल्लाज, ज्याने अनल हकचा नारा दिला होता, बायाजिद बस्तामी त्यांच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या लोकांपैकी एक आहे. रुमी म्हणाला, हे तर लेकरालाही माहीत आहे मुहम्मद मोठा आहे. बाबा म्हणाले, जर मुहम्मद मोठे आहेत तर ते का म्हणाले, हे अल्ला, मी तुला ओळखत नाही, तू कोण आहेस? आणि बायजिद बस्तामी असे का म्हणाले, हे अल्ला, तुम्ही शुद्ध आहात, तू राजांचा राजा आहेस आणि तुझा खूप मोठा महिमा आहे. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा होते आणि बाबांचा युक्तिवाद ऐकून रुमी बेशुद्ध होतो आणि घोड्यावरून खाली पडतो. रुमीने डोळे उघडले तेव्हा त्याला त्याचे डोके बाबांच्या मांडीवर दिसले. बाबा रुमीला घेऊन शहरातून दूर निघून जातात. यानंतर समस्तरबेज कोणिया येथून गायब होतात. त्यांची आठवण करून रुमी वेडापिसा होतो आणि बाबांच्या शोधात भटकायला लागतो. एका वर्षानंतर रुमीला कोणाकडून तरी कळते की समस्तरबेजला दमास्कस, जे आज सिरिया देशाचे एक शहर आहे, इथे पाहिले. रुमी त्याच्या मोठ्या मुलाला सांगतात की घरात पडलेले सोने, चांदी, दागिने, पैसे सगळे घेऊन जा आणि बाबांना इथे घेऊन या. रुमीचा मोठा मुलगा दमास्कस येथे पोहोचतो आणि समस्तरबेजच्या नावाने भंडारा सुरू करतो आणि बघतो की काही अंतरावर बाबा एका मुलासोबत बुद्धिबळ खेळत होते. रुमीचा मुलगा बाबांना विनंती करतो आणि त्यांना घोड्यावर बसवून कोणियाला आणतो. रुमी म्हणतो, बाबा, तुम्ही गायब का झाले होते? तुम्ही माझ्याशी असं का केलत? मी एका वर्षभरापासून तुमच्या आठवणीने तळमळत होतो. बाबा म्हणतात, मी नाहीसा झालो नसतो तर आज तुझ्या हृदयात ही आग लागली नसती. बाबा रुमीला ज्ञान देतात, जे मिळाल्यानंतर रुमी आपली पारंपरिक पूजापाठ सोडून देतो. हे पाहून रुमीच्या शिष्यांना समस्तरबेजचा हेवा वाटू लागतो. एक दिवस रुमी आपले गुरु समस्तरबेज यांच्यासोबत आपल्या झोपडीत बसले होते. तेव्हा रुमीचा लहान मुलगा आणि काही शिष्य समस्तरबेज यांना ठार मारण्याच्या उद्देशाने तेथे पोहोचतात आणि समस्तरबेजला हाक मारतात. समस्तरबेज रुमीला म्हणतात की झालं, आता माझी जाण्याची वेळ आली आहे. शिष्य जेव्हा त्यांना मारण्यासाठी तलवार उचलतात, समस्तरबेज अदृश्य होतात.